श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार. अध्याय 28. पिंगलेचे भर्तृहरीवरील प्रेम. त्यांच्या कसोटीकरिता पाठविलेला निरोप आणि त्यांचा दुष्परिणाम. अरण्यामध्ये दत्तात्रेयाने अनुग्रह दिल्यानंतर भर्तृहरीने संसार करण्यासाठी त्याचपाशी 12 वर्षाची मुदत मागितली. ती मिळाल्यानंतर तो उज्जैनेस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला. महालात जाताच पिंगलेने त्यास सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसून त्याची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले. ती उभयता अगदी जवळ बसून विनोदांची भाषणे करू लागली. मग राजाने त्याला आपल्या डाव्या मांडीवर बसून तिचे मुके घेतले व सर्वांमध्ये तू माझी आवडती आहेस, आपल्या दोघांच्या कुडी दोन पण प्राण एकच आहे, अशा भावाताची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर पिंगलेने राजास तांबूल दिला आणि म्हटले, महाराज, ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला. आपली एकमेकावरची प्रीती म्हटली म्हणजे जसे मीठ पाण्यात मिळून एकत्र होते त्याचप्रमाणे आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे. परंतु निर्दय कृतांत किंवा धाड घालेल ही भीती आहे. तुमच्यापूर्वी मी मरावे हा मार्ग उचित होय व ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवंती ठरेन. असे पिंगला राणी बोलत असता भर्तृहरी तिला म्हणाला, प्रिये, या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातातील नाहीत. त्याचा संकेत काय आहे हे आपणास कसे समजणार? माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही गोष्ट काही वावगी नाही, परंतु सूर्यपुत्र अगदी निर्दय आहे, त्याच्यामध्ये विचारांचा लेश सुद्धा नाही. तेव्हा न जाणो जर तुझ्या अगोदर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील? तेव्हा पिंगला म्हणाले, ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे हे कळत नाही, पण जर तुम्ही म्हणता अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही. अग्नी देहाची आहुती तुमच्या समागमे देईन. पिंगला राणीचे भाषण ऐकून भर्तृहरी म्हणाला, मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे बोलणे ठीक आहे, परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही, म्हणून जीवाचा घात कोणाच्याने करवत नाही. मला खुश करण्यासाठी तुझे सारे बोलणे, पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाईल. राजाच्या या भाषणावर पिंगलेने उत्तम उत्तर दिले की, मी मनपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानत नाही, परंतु इतकी पक्की खात्री असू द्या की वैधव्याचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही. कशावरून म्हणाला तर काया वाचा मन ही मी तुम्हास अर्पण केली आहे. या साक्ष ईश्वर आहे. तो ईश्वर सत्यवती असल्याचे सर्व जग म्हणून सांगते, म्हणून मी विधवा राहणार नाही हे खचित. अशा रीतीने त्याची समजूत करून ती उगीच राहिली व राजाने या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला. पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीस गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली. तेव्हा त्याने असा प्रकार केला की एक मृग जिवंत धरीला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजविले. नंतर ती एका सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्रे घेऊन तू पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला. हा निरोप तिला कळविल्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठविले व आपण अरण्यात स्वस्त बसून राहिले. राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलेची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला. राजाने शिकून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंगला राणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराचे दहन करून त्याच्याबरोबर गेलेले पुष्कर लवकरच परत येईल असे म्हटले. सेवकाचे शब्द पिंगलेच्या कानी पडले, मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही. ती कपाळ बडून घेऊ लागली, केस तोडू लागली, हेल काढून मोठमोठ्याने रडू लागली. इतक्यात राजवाड्यात एक दुःखकारक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या 1200 स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या
व त्यांनी अतिशय शोक केला. पिंगलेस मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले. शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली. राजाचे वस्त्र परिधान केले, वाणे घेतली व समारंभाने स्मशानात जाऊन अग्नी तयार केला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले. त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपापल्या घरी गेले. इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जावयास निघाला. त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठविला होता त्याची राजा साठून होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या. असा मोठा प्रसंग गोदरला असताही भर्तृहरीचा बंधू विक्रम राजा स्वस्थ कसा राहिला ही कल्पना साहजिकच मनात येते. तसेच ज्या नोकराने राजवस्ती नेऊन पिंगळस दिली होती तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊन ठेपेपर्यंत स्वस्त कसा बसला अशी शंका येते. परंतु या गोष्टीविषयीचा विचार करून पाहता असे दिसते की तो सेवक वस्ते नेऊन दिल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भर्तृहरीकडे अरण्यात गेला. परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्याची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून त्या जाऊन मिळाला. तसे त्या समय विक्रम राजा मिथुल नगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतिक प्रधान शुभ विक्रम राजा वगैरे मंडळीस राजा समागमे गेली होती. राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. गावकरी लोकांनी पिंगलेस सती जाण्याविषयी हरकत केली होती, पण तिच्यापुढे कोणाचे काही चालले नाही. अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुकली. भर्तृहरी राजा गावाच्या शिवेशी येताच द्वाररक्षकाने पिंगला सती गेल्याचा वृत्तांत कळविला. तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले. तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही पिंगलेप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्नीत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजाचा काही इलाज चालला नाही. पिंगलेची अवस्था झाल्याने राजास अतिशय दुःख झाले. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता. पिंगला सती गेली म्हणून भर्तृहरी स्मशानात शोक करीत आहे ही बातमी ऐकून गावचे लोकही धावत धावत स्मशानात आले. तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले. परंतु त्यांचे ते रडणे वरवर दाखविल्यापुरतेच होते. राजा शोक सागरात पडला असता लोक त्याची समजूत करू लागले की राजन, अशा स्वतःचा शोक करून का उपयोग? ईश्वरावर भरोसा ठेवून स्वस्थ असावे. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला. परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना. शेवटी लोक आपापल्या घरोघरी गेले. राजा मात्र स्मशानात पिंगलेच्या चितेशीच बसून राहिला. राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक स्मशानात गेले. परंतु भर्तृहरी चित्तेत हात लावू देईना व आपणही तेथून उठेना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तृहरी मात्र अन्न पाण्यापासून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला. याप्रमाणे अवंतीमध्ये घडलेला प्रकार दूताने मिथुलेस जाऊन विक्रम राजास सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शुभविक्रम, सुमंतिक प्रधान आदी करून सर्व मंडळीस अत्यंत दुःख झाले. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्ये जाऊन पाहता तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत भर्तृहरी रडत बसलेला दिसला. तेव्हा विक्रम राजा भर्तृहरीची समजत करू लागला. परंतु त्याला वेळ लागल्यासारखे झाले. तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता. त्यास बोध करिता करता 10 दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तर क्रिया केली. नंतर तो राज्यकारभार पाहू लागला. विक्रम राजा त्यास नित्य जाऊन बोध करीत असे. याप्रमाणे 12 वर्षे झाली, पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही. पिंगलेच्या दुःखाने भर्तृहरीने अन्न सोडले होते व तो फक्त झाडाचे पाने खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्या योगाने त्याचे शरीर क्रोश झाले. भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रावरूनच म्हणजे सूर्यास्ताची दया आली. नंतर तो दत्तात्रयाकडे गेला. दत्तात्रयाने त्या सेनेचे कारण विचारले असता मित्रावरूनही म्हणाला, आपला सर्व ठाऊक आहे, मीच सांगितलं पाहिजे असे नाही, परंतु सुचवायचे इतकेच की भर्तृहरीवर आपली कृपा असू द्या म्हणजे झाले. मग मित्रावरून दत्तात्रयाने धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न वाहता स्वस्थ मनाने जावयास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून टाळ्यावर आणतो अशा रीतीने मित्रावरूनची समजूत करून त्याची रवानगी केली. श्री गुरुदेव दत्त. पुढील अध्याय पुढील भागात.